NH48 महामार्गावर पुणे सोडल्यानंतर साताऱ्याच्या दिशेने पुढे आलं की खेड शिवापूर टोलनाका लागतो. तो ओलांडला की 15 मिनिटातच आपल्याला नसरापूर फाट्याहून उजवीकडे वळून नसरापूर राजगड रस्त्याला लागायचं आहे. मित्रांनो, नसरापूर फाट्याआधी आपल्याला एक पूल लागेल. त्या पुलावर न चढता खालून फाट्यापर्यंत यायचं आहे आणि एकदा का नसरापूर फाट्याहून उजवीकडे वळलं की मायगाव या ठिकाणी अवघ्या 65 मिनिटात हा रिसॉर्ट आहे. नसरापूर फाट्याहून अगदी चालत गेलं तरी सुद्धा 15 मिनिटात आपण सहज पोहोचू शकतो. मित्रांनो, आज आपण राजगड पुणे रोड येथे माळेगाव या ठिकाणी नसरापूरजवळ वनसृष्टी ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट येथे आलो आहोत. आपण पाहू शकतो. आता तुम्हाला परिसर दाखवतो. खेळण्या बागडण्यासाठी प्रशस्त बगीचा, दगडी वाट आणि वाटेच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे, असं मन प्रसन्न करणारं वातावरण आपल्या मनाचा थकवा दूर करून टाकतो. आता आपण आपल्या रूम जवळ आलो आहोत. संपूर्ण लाकडाचे असे हे वुडन हाऊस आहे. आता आपण पाहू शकता या वुडन हाऊसचं इंटिरियर किती छान आहे. आता आपल्याला डबल बेड मिळतो, पंखा आहे, AC आहे. संपूर्ण फ्लोरिंग आणि सिलिंग लाकडाची आहे. सिलिंग बनवताना अजिबात कंजूसी केलेली दिसत नाही, कारण त्याची उंची पहा. आत TV आहे, गरम पाण्यासाठी किटली आहे, वॉर्डरोब आहे, आरसा आहे. बाथरूम आणि टॉयलेट एकत्र दिलेले आहेत. बाथरूम मध्ये शॉवर सोबत गरम पाण्याची सोय देखील उपलब्ध आहे. आपण पाहू शकता या वुडन हाऊसचं इंटिरियर किती छान आहे आणि म्हणून हे वुडन इंटिरियर असलेला रूम डोळ्यांचा थकवा दूर करतात आणि मनाला एक वेगळीच शांतता अनुभवायची संधी मिळते. या रूमची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दाखवतो. हा पहा, हा लेक व्ह्यू डेक किंवा बाल्कनी ही सुद्धा लाकडाचीच आहे. इथून दिसणारं तलावाचं दृश्य, समोर असलेली आणखी वुडन हाऊसेस, तलावात पोहणारे मासे आणि आजूबाजूची हिरवीगार बाग आहे की नाही मज्जाच मज्जा. मन रिफ्रेशिंग करणारा असा वुडन रूम आणि त्यासोबत दिलेली लेक व्ह्यू असलेली बाल्कनी असल्यावर आज दिवसभर तर आम्ही मज्जाच मजा करण्याचं ठरवलं आहे. दुपारचं जेवण झालं की मस्त आरामात हिरवीगार झाडे, तलाव आणि त्यात पोहणारे मासे, आजूबाजूची लाकडी घरे असलेला परिसर, न्याहाळत चहा किंवा कॉफी पिण्यात काही वेगळीच मज्जा. आपलं तर जेवण झालंय, चहा सुद्धा झालाय, तर मग आता माशांसाठी थोडा नाश्ता करूया आणि त्यांच्यासोबत खेळून वेळ घालवूया. चला तर, आता माशांचं सुद्धा पोट भरलंय. आता जलतरण तलावात म्हणजे स्विमिंग पूल मध्ये खेळून पोहून आनंद लुटूया. क्षितिजने तर अगदी स्विमिंग कॉस्ट्युम घेऊन येऊनच पूर्णपणे स्विमिंगचा अनुभव लुटलाय. आता छानपैकी सूर्यास्ताची वेळ झाली आहे. सूर्यास्ताच्या वेळी बाल्कनी आणि तलाव परिसर कसा दिसतो तो पहा. क्षितिज आणि प्रयागने तर समोर असलेल्या मैदानाचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. संध्याकाळी मनसोक्त खेळून थकून भागून आपण आपलं जेवण आटोपले आणि आता वेळ आहे
शांतपणे शतपावली करण्याची. समोर आपण पाहू शकता डायनिंग हॉल आहे. इथेच जेवण आणि नाश्ता होतो. रात्रीच्या वेळी शांतपणे अनवाणी पायाने आपण आता दगडी वाटेवरून चालतोय. वाटेच्या दोन्ही बाजूला असलेले दिवे रात्रीचं वातावरण एकदम आनंदमय करून टाकतात. अशाच प्रकारचे आकर्षक दिवे संपूर्ण मैदानात आणि बागेत लावलेले आहेत. दुसरा दिवस उजाडल्यानंतर आता वेळ आहे फोटो सेशनची. दिवसभर मनसोक्त फोटो काढून झाल्यावर आता वेळ आली आहे ती या रिसॉर्टला निरोप द्यायची. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर पुण्याजवळ शांतपणे दिवस घालवायचा असेल तर या रिसॉर्टला नक्की भेट द्या. रिसॉर्टची सर्व माहिती आणि वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी व्हिडिओ पाहायचे असल्यास नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.